नमः शिवाय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. श्री गोपालकृष्ण महाराज की जय. परमपूज्य ऐन लिखित परमार्थ मार्गदर्शन भाग 8वा बोधामृत. मागील भाग पुढे चालू. विषय 3 बोधवचन रत्नमाला. 64. पतंग जसा दिव्यावर झडप घालून प्राणास मुकतो, तद्वत क्षणिक इंद्रिय सुखाच्या मागे लागून मनुष्य निजसुखाला मुकतो. अंधारातून जाते वेळी दिवा सोबत घेतला असता जसे अडखळावे लागत नाही, तद्वत ज्ञानाचा दिवा हातात घेऊन जीवनाची वाट चालू लागल्यास मनुष्यावर कधीच दुःख भोगण्याची पाळी येत नाही. 65. मातृविरहित मुलास सांभाळण्यास ठेवलेली दाई बाह्यातकारे जशी त्याला खाऊ पिऊ घालून त्याची सर्व प्रकारे काळजी घेते, परंतु अंतर्यामी मात्र आपण मुलाची आई नसल्याचे जाणत असते, त्याचप्रमाणे संसार करीत असता मनुष्याने संसारातील देखरेख घेण्याची कामगिरी परमेश्वराने आपणावर सोपविली आहे, हे विसरता कामा नये. 66. आपले कर्तव्य म्हणजे प्रेमप्रवाहाला जो स्वार्थाचा बांध घातलेला आहे, तो बांध आपण गुरु आज्ञेनुसार वागून फोडून टाकणे हे होय. 67. दुसऱ्याचे मन दुखविणे, दुसऱ्याच्या समाधानाचा भंग करणे, आपल्या बोलण्याने दुसऱ्याच्या डोळ्यात अश्रू आणणे हे मानवाचे कर्तव्य नसून दानवाचे काम आहे. प्रत्येक मनुष्य आपले अश्रू पुसून घेतो, तसेच आपले मानलेल्या माणसांचे अश्रू पुसण्यासही तयार असतो, पण मनुष्याने दुसऱ्याचे अश्रू पुसण्यास तयार व्हावे, तरच इतरांपेक्षा विशेष काहीतरी घडले असे होईल. तसे न करता आपण पूजा, पारायण, भजन, जप, ध्यान इत्यादी करतो, पण त्याबरोबर दुसऱ्याशी तुसडेपणाने वागणे, कोणाचे वर्म काढणे, कोणाला फसविणे हेही पण आपण करतो. त्यामुळे आम्ही जे काय करतो त्याची भक्तीमध्ये गणना होत नसून ते केवळ भक्तीचे सोंग ठरते. 68. आपण तोंडाने देवाची स्तुतिस्तोत्रे गातो, पण आपल्या अंतर्यामी देवाविषयी जोपर्यंत जिव्हाळा, आदर नाही, तोपर्यंत आपली श्रद्धा, भक्ती खरी ठरत नाही. 69. देवाविषयी प्रीती असावी, पण भीती नसावी. धाक मात्र असलाच पाहिजे, कारण धाकाने पावलोपावली मनुष्य सावध होतो, त्यामुळे त्याच्याजवळ बोध स्थिरावतो, देवाचे महत्त्व कळू लागते, देवाविषयी आपलेपणा वाढू लागतो, लीनता अंगी येते, त्यावर सहजच देवाचा आशीर्वाद मिळतो. 70. काळी झालेल्या माणसाला जसा चंद्रमाही पिवळा दिसतो, त्याप्रमाणे जोपर्यंत आपल्या अंगात दुर्गुण आहेत, तोपर्यंत सज्जन मनुष्यही आपणास दुर्गुणी दिसतो. आपल्या जवळचे दुर्गुण नाहीसे झाले की सारे लोक सज्जन दिसतात. 71. मनुष्याने शिकण्यासारखे या जगात पुष्कळ आहे, पण जेवढे शिकले तेवढे जास्त असे न वाटता अजून आपणास पुष्कळ शिकावयाचे आहे अशी वृत्ती बाळगली पाहिजे. लहानपणा धारण केला असता मोठेपणा नको म्हणत असताही अंगी येतो, करिता लहानपणा घेणे हे मोठेपणाचे बीज समजावे. 72. भिकारी मुठभर धान्य, चतकोर भाकरी किंवा नया पैसा मिळावा या आशेने एखाद्याच्या दारात जातो आणि दात्याला संतुष्ट करण्याकरिता विनतेचा आव आणतो,
बाबा, दादा, माई, ताई या गरिबाला काहीतरी घाला हो, असे म्हणतो. एवढे करूनही भिकाऱ्याला धनिकापासून मिळालेले सहाय्य क्षणापुरतेच असते. क्षणापुरते मिळत असलेल्या सहाय्यासाठी जर नम्रतेची जरुरी आहे, तर मग देवाकडून कायमचे सहाय्य आपणास मिळावे अशी इच्छा बाळगणाऱ्याने देवापुढे किती नम्र व्हावे लागेल. 73. चिल्लरीचा आवाज होतो आणि जवळ बाळगायला पण जड, त्याप्रमाणे संसार होय. सदा धडपड, कटकट, तळमळ, तडफड आणि डोक्यात केव्हाही विचारांचा भार. नोटीचे मात्र त्याहून अगदीच उलट. एक म्हणजे जवळ बाळगाला सुटसुटीत आणि दुसरे अजिबात आवाज नाही. परमार्थ म्हणजे नोटीप्रमाणे समजावा. डोक्यात कधी विचारांचा गोंधळ नाही आणि चहूकडे चुपचूप. म्हणजे त्या ठिकाणी पाहणे, ऐकणे, खाणे व बोलणे यांची हावच राहत नाही. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.